Friends, before watching this video, I request you to subscribe my channel if you like the video. आज पण पुन्हा आपण काय करणार आहेत? प्रॅक्टिस. यू हॅव टू प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस करा. मी काहीच करणार नाही आहे. तुम्ही स्वतः सोडवा. समोर नोटबुक ठेवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये सोडवा. बघूया आपण किती विद्यार्थी या ठिकाणी सोडू शकतायत. त्याच्यावर आपण अंदाज येईल की तुम्हाला येतंय की नाही येते. आतापर्यंत जे आपल्या 4 ते 5 व्हिडिओ झाले आहेत कशावर, व्हॉइसवर, ते त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी पुन्हा रिपीट केलेलं आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला येतंय की नाही येतं. नुसतं शिकून काय अर्थ नाही आहे. तर ते उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. तर हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. बघूया. ही usually buys the tickets. ना सांगा आता मला. तुम्ही सोडवताय सर्वजण. सोडवा तुम्ही. आधी सोडून घ्या नंतर मला सांगा. आपल्याला लागणाऱ्या 3 गोष्टी आहेत का ते बघायच्या. आपल्याला लागणाऱ्या 3 गोष्टी. सब्जेक्ट. हां, बाय म्हणजे बाईज ना. बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे काय? विकत घेणे. कितवं रुपये? युजली बाईज. 5 रुपये बाईज आहे ना. हे युजली काय शब्द आहे मग मला सांगा. युजली, रिअली, नाव, टुडे, यस्टरडे, हे यांना एवढं महत्त्व द्यायचं नाही आहे. त्यांची जागा जी आहे ना तीच ठेवायची. शेवटी आले शेवटी वापरा. 1 नंबरला आले 1 नंबरला वापरा. क्रियापदासोबत आले क्रियापदासोबत वापरा. आता हे बघा, हा युजली शब्द पण एवढा महत्त्वाचा नाही आहे. तो कुणासोबत आलाय? क्रियापदासोबत आलाय. युजली, रिअली है ना. ते क्रियापदासोबतच वापरायचं आहे आपल्याला. आपलं मुख्य क्रियापद शोधायचं आहे आपल्याला. मुख्य क्रियापद आहे बाईज. बाईज म्हणजे विकत घेणे. ओके. V5 आणि दिस इज ऑब्जेक्ट, सब्जेक्ट. ओके. आपल्याला लागणाऱ्या 3 गोष्टी भेटल्या आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला लागतोय. म्हणजे ते ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ॲक्टिव्ह आहे. दिस एक्झाम्पल इज ॲक्टिव्हाइज अँड नाव वी हॅव टू चेंज इट इन टू पॅसिव्हाइज. आपल्याला त्याला पॅसिव्हाइजमध्ये चेंज करायचं आहे. आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे. आशा करतो सोडवलं गेलं असेल तुमचं. सर्वप्रथम आपल्याला 3 गोष्टी लागतात. सब्जेक्ट लागेल, वर्ब लागेल आणि ऑब्जेक्ट लागेल. फर्स्ट आपल्याला पॅसिव्हाइज दिलेलं सेंटेन्स आहे. ॲक्टिव्हाइज आहे कारण V5 सिंपल प्रेझेंट टेन्सचं आपण ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करणार आहोत. पॅसिव्हाइजमध्ये पहिला नियम आहे कर्ता आणि कर्माची अदलाबदल, द तिकीट्स. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एम, इज, आर, तिकीट्स, आर. तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप युजली बाईज. युजली बघा, हे जे युजली, रिअली, टुमारो, टुडे, यस्टरडे हे शब्द जिथं आलेले असतात तिथंच टाकायचे. युजली शब्द क्रियापदासोबत आलाय म्हणून क्रियापदासोबतच वापरा. युजली बॉट, V3. बायचं V3 आहे बॉट. बॉट. चौथा नियम सुरू झाला बाय आणि 5वा शेवटचा नियम आहे हिम, बाय हिम. अगदी सोपं एक्झाम्पल असतं. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. फ्लाईट. फ्लाईट म्हणजे विमान. वी बुक्ड द फ्लाईट. चला सॉल्व करा आता. वी बुक्ड द फ्लाईट. आता तुम्ही सोडवायचं. तुम्हाला हे उदाहरण सुरुवातीला आपल्याला 3 गोष्टी लागतात. सब्जेक्ट लागणार आहे, बुक्ड हे V2 आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. हा हे भेटला आणि V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. आता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे. पहिला नियम कर्ता आणि कर्माची अदलाबदल, द फ्लाईट, द फ्लाईट. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद सिंपल पास्टमध्ये वॉज, वेअर. वॉज एकवचने म्हणून फ्लाईट, फ्लाईट एकवचने म्हणून वॉज. तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप बुक्ड, बुक. चौथा नियम बाय आणि 5वा कर्त्याची द्वितीय बाय अस. द फ्लाईट वॉज बुक्ड बाय अस. ओके. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पहिला आपल्याला सब्जेक्ट लागतो, V2 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता हा इझिली जसं मगाशी तुम्ही काय होतं ते कोणता शब्द होता तो रे? युजली. तसा तो शब्द आहे. युजली क्रियापदासोबत आला होता. परंतु आता इझिली हा शब्द शेवटी आलेला आहे म्हणजे त्याला शेवटीच वापरू आपण त्याला. चला आपल्याला लागतोय द बॉटल लागते. द बॉटल, द बॉटल. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वॉज. तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप ओपन. चौथा बाय, बाय हिम
आणि शेवटी इझिली शब्द टाकून द्यायचा, इझिली किंवा, हेही उत्तर बरोबर आहे. अजून इझिलीची जागा कुठे बघा, द बॉटल, नाही, द बॉटल वॉज ओपन इझिली ओपन इझिली बाय हिम, असंही चालेल. ते इझिली, ओपन इझिली क्रियापदाच्या नंतर आहे म्हणून, ठीक आहे. इझिली हेही उत्तर बरोबर, दोन्ही बरोबर आहेत, काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. कळलं तुम्हाला. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, ठीक आहे. हे एक्झाम्पल दिलेले आपल्याला 3 गोष्टी लागतात. कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात? सब्जेक्ट कितवं रूप आहे, वीचं कितवं रूप आहे, वर्बचं 5वं रूप, आणि माय शूज ऑब्जेक्ट म्हणजे आहेत आपलं. ॲक्टिव्हचं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह. पहिला नियम काय, माय शूज, बरोबर आहे का, सांग. दुसरा नियम सांग, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद सिंपल प्रेझेंट असेल तर एम इज आर. शूजसाठी एम इज आर सांगा. एम वापरू, इज वापरू की आर वापरू? शूज किती आहेत, अनेक वचन आहे की एक वचन आहे? अनेक आहे. आणि एक वचनला काय म्हणतात, शू. एक जोड राहत नाही का पायातलं, त्याला शू म्हणतात. आणि शूज हे अनेक असतात, म्हणजे काय वापरू, आर, शूज आर. तिसरा नियम, क्रियापदाचं तिसरं रूप क्लीनला ईडी. चौथा नियम, बाय आणि हर. अशा प्रकारे उदाहरण आहे, सोपं आहे अगदी. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडूया. चला, आपल्याला लागणाऱ्या 3 गोष्टी सांग पहिले. सर्वप्रथम सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस वी पण आहे, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आपलं सूत्र लागलं, आपला फॉर्म्युला लागला कोणता काळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स. दिस सेंटेन्स इज इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. वॉज वेअर आलाय. चला, पहिला नियम, कर्ता आणि कर्माची आदला बदल. म्हणजे आपण पॅसिवाईज बनवतोय ना, कारण हे आपला फॉर्म्युला लागला म्हणजे ते ॲक्टिवाईज, त्याचा आपण पॅसिवाईज करतो. पहिला नियम, कर्ता आणि कर्माची आदला बदल, अ नोट. दुसरा नियम, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वॉजला जोडी आहे वॉज वेअर, पण इथं नोट एकच आहे म्हणून वॉज वापरला. तिसरा नियम आहे क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे क्रियापदाकडे बघा, क्रियापदाला ING लागलाय. तिसरा नियम सुरू करू. तिसरा नियमाकडे आधी विचार करा. तिसरा नियम म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग क्रियापदाकडे एकदा नजर टाका, क्रियापदाकडे एकदा नजर टाका, तिथं ING दिसला, ING ला काढा, पहिले काढा. जिथं ING दिसेल तो काढून घ्यायचा, बी मध्ये टाकायचा, बिईंग वापरायचा. आता तो राईट झालाय, म्हणजे ज्या ज्या वाक्यामध्ये ING दिसला त्या पॅसिव्ह मध्ये बिईंग शब्द येणारच आहे. आता तो ING याच्या चालला गेला, राईट झाला. राईटचे V3 रिटर्न. चौथा, आता तिसरा नियम झाला. चौथा बाय. पाचवा हिम. अ नोट वॉज बीइंग रिटन बाय हिम. वेगळं उदाहरण दिलं तुम्हाला. आता वेगळं उदाहरण दिलं म्हणजे V4 दिसला की पॅसिव्ह मध्ये बीइंग वापरायचाच. हे आपला कितवा नियम आहे, आठवतंय तुम्हाला कितवा नियम आहे? 6वा नियम आहे आपला. 7वा नियम कोणता आहे, बीन वाला. आणि 8वा नियम आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बी. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. चला, आपल्याला 3 गोष्टी लागतात. 3 गोष्टी सब्जेक्ट आहे, हा V सापडला, हॅव सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पहिला नियम म्हणजे आपलं सूत्र लागलं पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे ॲक्टिव्हचं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह. पहिला नियम, कर्ता आणि कर्माची आदला बदल, द कार. दुसरा नियम, काळानुसार सहाय्यकारी क्रियापद हॅडला जोडी नाही आहे, हॅडच लिहायचा. तिसरा नियम आहे क्रियापदाचं तिसरं रूप, परंतु हॅड असेल तर बीन टाकायला लावला, बीन. हा किती नंबरचा नियम आहे आपला, 7वा नियम आहे, 7वा हॅडवाला. नंतर तिसरा नियम, क्रियापदाचं तिसरं रूप वॉश. चौथा नियम बाय, अथर्व. आणि देचं काय होईल, देम. द कार हॅड बीन वॉश्ड बाय देम. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवलंय आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट. चला, आपल्या फॉर्म्युलामध्ये सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे ते वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे सूत्र लागलं म्हणजे ते वाक्य ॲक्टिव्हाइजचं काय करू आपण, पॅसिव्हाइजमध्ये बदल करूया.
सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं एक्सचेंज करूया. ही इज अ कार. दुसरा नियम काळानुसार सहाय्यकारी क्रियापद सिंपल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर वॉज. तिसरा नियम क्रियापदाचं तिसरं रूप सांगा. स्टोल. काय तिसरं रूप? स्टोलन. स्टोलन स्टोलन तिसरं रूप. स्टोलन तिसरं रूप. चौथा बाय आणि समवन. बाय समवन. समवन. हिज कार वॉज स्टोलन बाय समवन. त्याची कार कोणीतरी चोरली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण चेंज द वाईजसह सोडू शकतो. प्रॅक्टिस बऱ्यापैकी केलेली आपण. आशा करतो बहुतेक विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करता येतं आहे. ठीक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह कसं बनवायचं या संदर्भात आपण माहिती घेऊया. ठीक आहे.